नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता विविध योजनेचं जे अनुदान थकीत आहे. बऱ्याच अशा योजना आहेत की त्यांचं अनुदान थकीत आहे. काहींचे हप्ते असतील, नरेगाचे कामाचे पैसे असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे बिलं काय झालेले आहेत शेतकऱ्याचे थकीत झालेले आहेत. त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारी नवीन माहिती आपल्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा आता थकीत अनुदान जे आहे ते मग कोणत्या ह्या घटकाचं आहे, कोणत्या योजनेचं थकीत अनुदान राहिलेलं आहे का, ऐका ना, याविषयी सविस्तर माहिती आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता बघा, आता घरकुलचे हप्ते आहेत काहींचं जिओ टॅगिंग केलेलं आहे आणि जिओ टॅगिंग केल्यानंतर मग त्यांचे हप्ते वगैरे पडलेले नाहीत. काहींचे नरेगाचे असतील, गाई गोठ्याचं बिल असेल, काही महाडीबीटीच्या योजनाचं बिल आहेत, काहींचं मग अवजाराचं असेल, काहींचं मग फळबागाचं वगैरे असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचं, काहींचं मळणी यंत्राचं असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या घटकाचे अनुदान जे आहेत ते काय झालेले आहेत, रखडलेले आहेत. पण ते लवकरच आता काय होणार आहे तर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत. तो कधी जमा होणार तर 31 मार्च 2026च्या आतमध्ये जे थकीत बिलं आहेत ना, ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत पडायचे, ते सर्वांचे जे हप्ते आहेत ते काय होणार आहेत 31 मार्च 2026च्या आतमध्ये सर्व जे शेतकऱ्याचे हप्ते, थकीत बिलं वगैरे सर्व काय होणार आहेत, पडणार आहेत. मग तुमच्या महाडीबीटीमध्ये तुम्ही काहींनी पाईप घेतलेले असतील, त्याचं बिल रोखलेलं असेल. त्यानंतर काहींनी ट्रॅक्टरचे जे अवजारं आहेत ट्रॅक्टरचं बिल आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांचं कुट्टी मशीनचं बिल आहे. असे वेगवेगळे प्रकारचे बिलं आहेत ते काय होणार आहेत, आता मंजुरीचं झालेलीच आहे सर्व बिलांची महाडीबीटीच्या, फक्त शेतकऱ्याच्या खात्यावर पडणं बाकी आहे. असं सर्व जे बिलं आहेत ते लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर काय केले जाणार आहे तर वर्ग केले जाणार आहे. त्यानंतर मग घरकुलचा हप्ता असेल, काही शेतकऱ्यांचे जिओ टॅगिंग करून घरकुलचे हप्ते राहिले आहेत. त्यानंतर आणखीन असं बऱ्याच वेगवेगळ्या घटकाचे जे पेमेंट आहेत ते काय केलेले आहे, स्थगित आहेत. मग ते स्थगित पेमेंट काय होणार आहे, शेतकऱ्यांना लवकरच काय होणार आहे त्याच्या खात्यावर वर्ग केलं जाणार आहे. अशा बऱ्याच घटकाचे काय झालेले आहेत, कारण मार्च एंडच्या अगोदर काय केले जातात, सर्वांचंच काय केले जातात, बिलं निघले जातात. तुमचे जरी वर्षभर जरी थकीत असले, 6 महिने, 3 महिने, 2 महिने, 5 महिने, असं तुम्ही काम करून तुमचं बिल हे झालेलं आहे, अप्रूव्हल झालेलं आहे, फक्त पडणं बाकी आहे. अशा सर्वच मग तुमचं स्प्रिंकलर असेल, शेतीविषयक जे स्प्रिंकलर शेतकरी घेत असतात, जे 80% अनुदान असतं त्याला, मग तुमचं ठिबक असेल, ठिबकचं सुद्धा बिल काय होणार आहे आता 31 मार्चच्या आतमध्ये सर्व शेवटच्या आठवड्यामध्ये काय केले जाणार आहे तर ह्या बिलं वर्ग केले जाणार आहेत शेतकऱ्याच्या खात्यावर. आता सध्या घरकुलचे हप्ते काय झालेले आहेत, पडायला लागलेले आहेत, त्यांचं जिओ टॅगिंग केलेलं आहे. अशा लाभार्थ्याची काय झालेली आहे तर पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे पडायला लागलेले आहेत. मग तुमचं नरेगाचं सुद्धा बिलाचं काय होणार आहे, हप्ते पडणार आहेत. त्यानंतर तुमचे गाई गोठ्यांचे ज्यांचे बिल रोखले असतील, काहींचे विहिरीचे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे बिलं आहेत थकीत झालेले DBT थ्रू जे पेमेंट अडकलेलं आहे शासनाकडे, ते काय होणार आहे 31 मार्च 2026पर्यंत सर्व जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे आधारच्या सहाय्याने डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये काय केले जाणार आहेत, जमा केले जाणार आहेत. जे शेतकरी काय झालेले आहेत बिलापासून, म्हणजे त्या अनुदानापासून थोडेसे वंचित राहिलेले आहेत, म्हणजे त्याचा थोडासा वेळ लागलेला आहे. असे सर्व शेतकऱ्यांची बिलं काय केले जाणार आहेत, त्यांच्या खात्यावर अकाउंटला पडले जाणार आहेत. धन्यवाद.